हॅलो मैत्रिणींनो, तुमच्यासंग एक गोष्ट शेअर करायची आहे. पण त्याच्या आधी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. तर इथं सकाळी 8:30 वाजता मुलांना शाळेला सोडून आणि घरची कामावरून मी आलेले आहे. आता शेअर करायचं म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की इथून पुढं मी माझ्या रिअल भाषेतला, म्हणजे भाषा तर मराठीच आहे, पण एक रांगडी गावरान भाषा जी आहे ती माझ्या तोंडात रेग्युलर असते किंवा घरात आमच्या वापरली जाते, त्या भाषेतच ब्लॉग करणार आहे. खूप प्रयत्न केला मी व्यवस्थित करण्याचा, पण मी स्वतःहूनच त्या गोष्टीने सॅटिस्फाईज नाही आहे. कारण मला त्या भाषेत मला जास्त असं कम्फर्टेबल वाटत नाही आहे किंवा बोलता येते, पण मला ते ब्लॉग छान वाटत नाहीत. पण ते जाऊ दे, मी आजच्यापासून माझी जी भाषा आहे त्या भाषेतच मी सांगणार आहे. जरी मी 8-9 क्लास केले असतील किंवा काही शिक्षण घेतलं असेल, ते सगळं साईडला ठेवा आणि जे घरामध्ये भाषा बोलतो तेच मला असं वाटतं की सोशल मीडियावरती पण मी सांगावी. आणि कोणाकोणाला माझी भाषा आवडते ते कमेंट करून सांगा. त्यानंतर मी काय केलं, माझे सकाळी ऑनलाईनचे क्लासेस झाले. 10 ते 12 क्लास होता. 10 ते 12च्या मध्येच बरोबर मी 1-2 पार्सल तयार केले. ऑनलाईन गोंड्यांचा क्लास उद्यापासून सुरू होणार होता आणि हा आरीवर्कचा पण ऑनलाईनचा क्लास सुरू होणार होता. त्यानंतर ऑफलाईनची बॅच दोन्ही एकत्र केलेल्या आहेत. आणि आवरून मी बरोबर 2 वाजता दुकानच्या बाहेर पडले. मुलांना शाळेतून आणलं होतं, शनिवार होता त्यामुळे 12ला सुटलेली, आणि त्यांना शॉपवर थांबून मी आले तुंगला. सांगलीतून बरोबर 20 ते 25 किलोमीटर असावं असं मला वाटते. 20 असेल किंवा 25 किलोमीटर असेल. इकडं मी हनुमानाच्या मंदिराकडे आलेली. आता त्याच्या पाठीमागं मी लास्टच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला शनी आहे, त्यामुळं मला हनुमान सेवा सांगितली आहे आणि खूप काही गोष्टी असं सांगितल्या. तर ती माझ्या पद्धतीनं मी जेवढं होता येईल तेवढं करते. आणि पट्ट दिवशी मला माघारी जायचं होतं आणि 1-2 ठिकाणी जायचं आहे, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. तर मी स्टारला आणि जुडिओला पण गेली होती आणि तिथं काय खरेदी केली हे पण दाखवेन किंवा काय गोष्टी आवडल्या नाहीत हे पण दाखवेन. आता शनिवारचा बाजार माझ्या दुकानच्या पुढं पण बसतो, पण मला जास्त इथं तुंगतली भाजी आवडते. कारण इकडं पूर्ण प्रदूषण वगैरे काहीच नाही, एकदम गावठी गाव असल्यामुळं ना इथल्या भाज्या मला लई छान आवडतात. मग मी कायमस्वरूपी जेव्हा तुंगला येते त्यावेळेस इथूनच मी कारली, मेथी, कोथिंबीर वगैरे अशा जेवढ्या देशी भाज्या असतील, फ्रेश असेल तेवढं मी घेऊन जाते. आणि खरं सांगू का, जिथं गाव आहे ना तिथं कायमस्वरूपी कमीनं पण मिळतं. मला कमीनं नाही, त्यापेक्षा शुद्ध खायला खूप आवडतं. माझ्या मुलांना शुद्ध घालायला मला खूप आवडतं. त्यानंतर दर्शन घेतलं आणि निघाले. तर मला विचारायचं आहे की जे लोक ब्लॉग बघत आहेत माझे, तर ते आधीचे ब्लॉगचे भाषेमध्ये जे होते ते आवडत आहेत का हे आवडत आहेत ते सांगा. अजून काय बघायला आवडेल तेही सांगा. आणि इथून पुढं मी थोडंसं घरामध्ये पण चेंजेस केलेलं आहे ते पण दाखवेन. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.